शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. डिप्रेशन भूभागावर सरकू लागला आहे. त्याचा प्रभाव पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगडचा उत्तरेकडील भाग, मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर प्रदेश, बिहार या काही भागात परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय आहे, त्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला म्हणजेच पूर्व विदर्भामध्ये वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. या डिप्रेशनकडे अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होण्याची शक्यता कायम आहे आणि या श्रावण सरी आहेत हे लक्षात घ्या. आज 18 तारखेला महाराष्ट्रामध्ये भारतीय हवामान खात्याने कुठल्याही प्रकारचा अलर्ट दिलेला नाही आहे, त्यामुळे स्थानिक पावसाची केवळ शक्यता आहे. 19 तारखेला देखील कुठल्याही प्रकारच्या पावसाचा अलर्ट भारतीय हवामान खात्याने दिलेला नाही. 20 तारखेला देखील कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही, परंतु याचा अर्थ पाऊस पडणार नाही असा नाही, तर कोकण किनारपट्टीला घाटमाथ्यावर श्रावण सरींची शक्यता कायम आहे. स्थानिक वातावरण तयार झाल्यात महाराष्ट्रात इतर भागातही स्थानिक पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रामध्ये 21 तारखेला देखील कुठलाही अलर्ट नाही. 22 तारखेलाही कुठल्याही प्रकारचा अलर्ट नाही. 23 तारखेलाही कुठल्याही प्रकारचा अलर्ट महाराष्ट्रात नाही. आणि शिवाय या काळामध्ये वातावरण हे कमजोर अवस्थेकडे जात आहे. सध्या पाऊसमान जे वाढलेलं आहे ते ओरिसापासून तर या भागापर्यंत वाढलेलं आहे. त्यामुळे छत्तीसगड, ओरिसा, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, थोडंफार हिमाचल प्रदेश या भागात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्याला सातत्याने एक जाणवतं आहे की अगदी गुजरातपासून केरळपर्यंत जी पश्चिम किनारपट्टी आहे या ठिकाणी एक पाऊस होताना दिसतोय. अंतर्गत महाराष्ट्रामध्ये विचार केला तर थोडं पूर्व विदर्भामध्ये स्थानिक वातावरण आहे. मराठवाड्यात पाऊस नाही. पश्चिम विदर्भामध्ये पाऊस कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस नाही आहे. किरकोळ पावसाचे स्थानिक वातावरण निर्माण होतं आहे, या पलीकडे पावसाचं वातावरण नाही. आपण पुन्हा एकदा जर जूनच्या पावसावर नजर टाकली तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय की 60% जूनमध्ये पाऊस झाला होता. त्यानंतर जुलैमध्ये 131.5% पाऊस झालेला होता आणि ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत केवळ 58.5% पाऊस झाला आहे. म्हणजे जून एवढा देखील पाऊस आपल्याला सरासरीमध्ये या ठिकाणी झालेला नाही. आपण एकूण जर पाऊसमान बघितलं महाराष्ट्रामधलं तर 94.6% आहे. म्हणजे आता सरासरी पावसाच्या टक्केवारीतून देखील महाराष्ट्राची परिस्थिती आता बदलत चालली आहे. काही ठिकाणी आलेल्या डिप्रेशनमुळे अतिशय उत्तम पिकं आहेत, चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अल निनोचा प्रभाव जाणवत नाही. पिकं चांगली असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती, त्या ठिकाणी त्या भागातील शेतकरी समाधानी आहेत, परंतु सर्वत्र ही परिस्थिती नाही, हे आपण सातत्याने लक्षात आणून देतोय. ज्या विभागात पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे त्या विभागावर आपल्याला लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण बघतो परिस्थिती किती गंभीर आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात देखील पावसाची प्रचंड कमी आहे आणि ही गंभीर गोष्ट आहे. आपण जेव्हा तालुक्यांचा विचार करतो तेव्हा 109 तालुके असे आहेत ज्या ठिकाणी
25% सुद्धा पाऊस सरासरीच्या ऑगस्टचा झालेला नाही आहे. 50% कमी पाऊस झालेले देखील 87 तालुके आहेत. 75% कमी पाऊस झालेले 66 तालुके आहेत आणि 100% कमी पाऊस झालेले किंवा 100% पाऊस झालेले केवळ 63 तालुके आहेत आणि 100% पावसाचा प्रभाव असलेले केवळ 30 तालुके आहेत. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आपण या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण आपल्याला अतिशय जलद गतीने ही परिस्थिती दुष्काळाकडे घेऊन जाते. आणि आम्ही जेव्हा ऑगस्ट चिंताजनक आहे असं लिहितो, तेव्हा तुम्ही एक दिवस सांगता चिंताजनक आहे, दुसऱ्या दिवशी सांगता मुसळधार पाऊस आहे. तुमच्या अंदाजावर विश्वास कसा ठेवायचा, अशा प्रकारच्या प्रतिक्रियासुद्धा आम्ही ऐकतो. विदर्भाच्या पूर्व भागात आज पावसाची शक्यता आहे. कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी चालू राहणार आहेत, त्याला श्रावण सरी म्हणूया आपण. 19 तारखेलाही विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. या वातावरणात प्रभाव थोडा कमी जाणवतो 20 तारखेला. 21लाही प्रभाव कमी आहे, 22लाही प्रभाव कमी आहे, 23लाही प्रभाव कमी आहे. 24ला थोडं पूर्व विदर्भात पुन्हा वातावरण तयार होतं आहे. 25लाही प्रभाव कमी आहे, 26लाही प्रभाव कमी आहे, 27लाही प्रभाव कमी आहे. म्हणजे आपण जर 27 तारखेपर्यंत 10 दिवसाचा अंदाज जरी बघितला तरी महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही. हा जेफेचा अंदाज आहे. आज थोडा ICMWF मॉडेलने आपल्याला आधार दिला आहे, तो म्हणजे सोलापूर पूर्व, लातूर पूर्व, नांदेड या भागामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. शिवाय पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे. कोकणात मान्सूनच्या श्रावण सरींची शक्यता आहे. 19 तारखेलाही पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, थोडं यवतमाळ, नांदेड, लातूर पूर्व भागात पावसाची शक्यता आहे. कोकणात श्रावणसरी होतील. 20 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये, थोडं वर्ध्यामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि तोही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 21 तारखेला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेकडील काही तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणात घाटमाथ्यावर पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे. 22 तारखेला देखील अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. जोरदार मुसळधार पाऊस काही भागात असेल. कोकणात जोरदार सरींची शक्यता आहे. 23 तारखेला मात्र याचा थोडा प्रभाव कमी दाखवण्यात आला आहे. 24ला पुन्हा पूर्व विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाऊस आहे. घाटमाथ्यावर पाऊस आहे. 25 तारखेपासून या पावसाच्या वातावरणात पूर्व विदर्भाकडून जोर वाढतो आहे. त्यामुळे जवळपास अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस वाढेल. 26 तारखेला देखील संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. मुसळधार पाऊस होऊ शकतो. घाटमाथ्यावरही पाऊस असेल. पुन्हा एकदा 27 तारखेला एक नवीन वादळी प्रणाली ही महाराष्ट्रात सक्रिय होऊ शकते आणि जिचा परिणाम हा विदर्भावर संपूर्णपणे होईल. या ठिकाणचा दुष्काळ निवारण होण्यासाठी मदत होऊ शकते. 28ला जवळपास परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. हा अंदाज सारखा बदलतो हे मात्र लक्षात ठेवा. 29ला ही सिस्टम मागे सरकते असं दाखवलेलं आहे. 30 तारखेला पावसाचा जोर दाखवण्यात आलेला नाही. केवळ घाटमाथ्यावर किरकोळ पाऊस असणार आहे. 31 तारखेला विशेष पाऊस नाही. 1 तारखेला देखील विशेष पाऊस नाही. आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर केवळ कोकण किनारपट्टीच्या काही घाटमाथ्यावर आणि कोकणातील काही भागात श्रावण सरींची शक्यता आहे.
त्यानंतर महाराष्ट्रात इतरत्र स्थानिक वातावरण तयार होऊन हलका ते पिकांना जीवदान देणारा पाऊस होऊ शकतो, हा देखील अंदाज आहे. मात्र अकोला, वाशिम, जवळपास आदिलाबादपर्यंत किंवा या भागात आपल्याला पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भच म्हटलं तरी चालेल, या भागात पावसाची शक्यता आहे. आणि या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते एवढ्या पावसाचा अंदाज सध्या ICMW मॉडेल देते. परंतु कुठल्याही मॉडेलचा 100% अंदाज यावर्षी जुळत नाही. आपण बघतो कोकण घाटमाथ्यावर आज थोडं वातावरण आहे, सरी होत आहेत. पूर्व विदर्भामध्ये थोडंफार वातावरण तयार होऊ शकतं. लातूर, धाराशिव, सोलापूर पूर्व या भागात देखील थोडं वातावरण आहे. वाशिम, परभणी, नांदेड, यवतमाळच्याही भागात थोडंफार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. त्यानंतर आपण बघतो की 19 तारखेला पूर्व विदर्भ आणि घाटमाथा असंच पावसाळी वातावरण आहे. 20 तारखेलाही यामध्ये फारसा प्रभाव नाही. बहुतांश महाराष्ट्राचा भाग हा कोरडा आहे. 21 तारखेला थोडं जळगाव, जालना, वाशिम या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. कोकण घाटमाथ्यावर श्रावण सरींची शक्यता कायम आहे. 22 तारखेला देखील आपल्याला थोडं विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण दिसतंय. किरकोळ स्वरूपाचं आहे. घाटमाथ्यावर किरकोळ श्रावण सरी आहेत. 23 तारखेला विशेष वातावरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये. 24 तारखेलाही विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात पाऊस आहे. त्याच भागात म्हणजे अगदी अमरावती ते गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली भागात 25ला पाऊस दाखवला जातोय. 26लाही पूर्व विदर्भ आणि घाटमाथा असंच पावसाळी वातावरण आहे. मात्र विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज देण्याला आहे. आपण विदर्भातील बहुतांश जिल्हे 26-27ला कव्हर होतील. घाटमाथ्यावर कोकणात श्रावण सरींची शक्यता आहे. आपण या ठिकाणी वातावरण बघतो, परंतु हे वातावरण 28ला मागे सरकते असं थोडं आपण बघतो. आणि याचं मुख्य कारण आहे राजस्थान, गुजरात या भागावर कोरडे वारे आता प्रभावी ठरू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या कमजोर हवामान प्रणाल्या या गुजरात, राजस्थानपर्यंत जात नाही आहेत, तर त्या मागे फिरत आहेत. आणि त्यामुळे सध्या या भागाकडे पावसाचा प्रभाव कमी होतो आहे. ही सिस्टम आपल्याला फार प्रभावीपणे पश्चिमेला जाऊ शकलेली नाही व गुजरात, राजस्थानकडे जाऊ शकलेली नाही असं स्पष्ट दिसतंय. बघूयात नवीन सिस्टम पुन्हा एकदा 30-31 तारखेला विकसित होते. आता ताकदवर सिस्टम असेल तरच ती पुढे सरकणार आहे. पुढे सरकणार नाही असं मुळीच नाही, परंतु ताकदवर सिस्टमशिवाय पाऊस होणार नाही. आणि सध्या मान्सूनचा आस हा हिमालयाला पॅरलल आहे. त्यामुळे वातावरण हे आपल्याला उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागात दिसणार आहे. महाराष्ट्रावर त्याचा कुठलाही परिणाम आपल्याला 1 सप्टेंबरपर्यंत दिसत नाही. त्यामुळे इथून पुढची परिस्थिती अजूनही गंभीर होत जाऊ शकते. त्यामुळे शेतात दिसणारी हिरवीगार पिकं ही करपू शकतात काही भागामध्ये, एवढी परिस्थिती कठीण आहे. आणि हीही गोष्ट लक्षात घ्या की सध्या कुठलंही खत पिकांना टाकू नका की जेणेकरून पावसाच्या पूर्ण खात्रीशिवाय आपल्याला हे करता येणार नाही. मात्र पूर्व विदर्भाचा किंवा विदर्भाचा बहुतांश भाग या ठिकाणच्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.